नमस्कार विद्यार्थी मित्र, मी सचिन पाटील कॉम्पिटेटिव्ह विभव पोटेन्शियल टू अचीव सक्सेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर लक्षात घ्यायचं की आपल्याला संख्या म्हणजे सिरीज आपण जर विचारात घेतल्या, सिरीज म्हणजेच काय, क्रमिका येतात आणि ह्या क्रमिकेमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायला सांगितल्या जातात. त्याच्यामधली एक महत्त्वाची श्रेणी आहे किंवा प्रोग्रेशन आहे, त्यालाच आपण अंकगणिती श्रेणी असं म्हणतो. खूप महत्त्वाचं प्रोग्रेशन आहे आणि ह्या प्रोग्रेशनमुळं तुम्हाला समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, क्रमवार संख्यांची बेरीज अशा आपल्याला ज्या काही गोष्टी बघायला मिळतात त्या इझिली करता येऊ शकतात आणि त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा अंकगणिती श्रेणी म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये आपण या टॉपिकमध्ये किंवा या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत की अंकगणिती श्रेणी म्हणजे काय असतं, कशा पद्धतीनं ते वर्कआउट करतं किंवा कशा पद्धतीनं आपल्याला बेरजेमध्ये मदत करत असतं याचा आपल्याला काय करायचा आढावा घ्यायचा आहे. तर बघा, याच्या अगोदर पहिल्यांदा आपण काही गोष्टी किंवा बेसिक कन्सेप्ट आपण इथं विचारात घेऊ. तर त्याच्यामधली पहिली बेसिक कन्सेप्ट जर विचारात घेतली तर ती म्हणजेच काय आहे, क्रमिका. क्रमिका. आता क्रमिका कोणाला म्हणलं जातं, तर एखादं पर्टिक्युलर पद आहे, बघा समजून घ्या पहिल्यांदा. एखादं पर्टिक्युलर पद आहे त्याचा त्या क्रमाशी काहीतरी संबंध असतो. मग आता उदाहरणार्थ बघा, क्रमिकेमध्ये जर आपण विचारात घेतलं तर मी तर म्हणेन की 2, त्याच्यानंतर 4, त्यानंतर 6, 8, 10. तर बघा ही क्रमिका आहे. नो डाऊट ही क्रमिका आहे. क्रमिका वेगळी क्रमिका पण आपण घेऊ. उदाहरणार्थ बघा, याच्यामध्ये 1, त्यानंतर 4, 9, 16, 25 ही सुद्धा क्रमिका आहे. ओके. तर बघा, ही क्रमिका आहे, ही पण क्रमिका आहे असं मी म्हणतोय. क्रमिका म्हणजे काय, तर त्याचं जे पद आहे किंवा पद नंबर आहे त्याच्याशी त्याचा काहीतरी संबंध असतो. तर उदाहरणार्थ बघा, इथं जर तुम्ही याचा जर संबंध बघितला तर हे पद कितवं आहे, पहिलं पद. मग पहिल्या पदाचा संबंध काय, 1 गुणिले 2 याची दुप्पट इथं आपल्याला बघायला मिळते. हे आपलं कितवं पद आहे, दुसरं पद. दुसरं पद म्हटल्यानंतर 2 गुणिले 2, 2ची दुप्पट आपल्याला बघायला मिळते. हे आपलं हे तिसरं पद. 3 गुणिले 2, 3ची दुप्पट बघायला मिळते. हे आहे आपलं चौथं पद. 4 गुणिले 2, 8 येतं. हे आहे पाचवं पद. 5 गुणिले 2 असं आपल्याला बघायला मिळतं. तर बघा, पदाच्या क्रमांकाशी काहीतरी संबंध असतो त्यावेळी तिला काय म्हटलं जातं, क्रमिका असं म्हटलं जातं. बघा, क्रमिका म्हणजेच काय, तर इंग्लिशमध्ये तिला सिरीज म्हणतात आणि सिरीजमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, रिलेशन किंवा संबंध असतो, पद क्रमांकाशी संबंध. आपण थोडक्यात लिहूया, पद क्रमांकाशी संबंध बघायला मिळतो. ओके. तर आता बघा, इथं सुद्धा आपल्याला ही सिरीज आहे का किंवा क्रमिका आहे का, यस आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे बघा, हे पहिलं पद आहे, 1चा वर्ग इथं आहे, हे दुसरं पद आहे, 2चा वर्ग इथं आहे, तिसरं पद आहे, 3चा वर्ग इथं आहे, हे चौथं पद आहे, 4चा वर्ग आहे, हे पाचवं पद आहे, 5चा वर्ग आहे. अशा पद्धतीची ही आपली क्रमिका बघायला मिळते. म्हणजे बघा, याच्यामध्ये पण काहीतरी संबंध आहे, याच्यामध्ये पण काहीतरी संबंध आहे. परंतु आपल्याला जो टॉपिक बघायचा आहे तो अंकगणिती श्रेणी असा जो आहे. तर अंकगणिती श्रेणी, यामध्ये अंकगणिती श्रेणी कोणती आहे, तर लक्षात ठेवायचं, अंकगणिती श्रेणीसाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो बघा. आता आपण सिरीज म्हणजे काय ते शिकलो, तसं आपल्याला आता अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणी म्हणजे काय असतं, तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, प्रत्येक क्रमागत पदामधील किंवा आपण काय म्हणू शकतो, लगतच्या पदामधील लगतच्या पदामधील फरक समान असला पाहिजे. समान असेल तर ती अंकगणिती श्रेणी असते. अंकगणिती श्रेणी असते. बघा, अंकगणिती श्रेणी शिकवण्यापाठीमागचं कारणच असं आहे की ज्यावेळी आपल्याला क्रमवार 10 पदांची बेरीज, क्रमवार 20 पदांची बेरीज, क्रमवार समसंख्येची बेरीज अशा काही घटना बघायला मिळतात किंवा असे काही आपल्याला क्वेश्चन बघायला मिळतात जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये मोस्ट ऑफ काय केले जातात, विचारले जातात किंवा हे सिरीज विचारले जातात. तर याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि लगतच्या पदामधील फरक जर समान असेल तर तिला आपण काय म्हणतो, अंकगणिती श्रेणी. आता बघा, तुम्ही याच्यामध्ये विचारात घ्या, याच्यामध्ये लगतच्या पदामधील फरक किती आहे बघा, इथं फरक आहे 3. बघा,
इथं आपल्याला फरक किती बघायला मिळतो? इथं आहे फरक 3. इथं फरक किती आहे बघा? 5चा. इथं फरक आहे कितीचा? तर 7चा. इथं फरक कितीचा आहे? तर 9चा. तर इथं फरक वेगवेगळा आहे, परंतु इथं फरक चेक करा. इथं फरक आपल्याला बघायला मिळेल 2चा. इथं सुद्धा किती आहे बघा? 2चा. इथं सुद्धा किती आहे? 2चा. इथं सुद्धा किती आहे? 2चा. म्हणून लक्षात ठेवायचं, ही जी क्रमिका आहे बघा, क्रमिका म्हणजेच काय? पद क्रमांकाशी संबंध असणारी आपल्याला एक काय बघायला मिळते? तर या पद्धतीची मांडणी बघायला मिळते. तर याच्यामध्ये ही जी आहे ही अंकगणिती श्रेणी आहे आणि ही अंकगणिती श्रेणी नाही. कारण काय आहे? तर या दोन पदामधील फरक जो आहे तो समान नाही आहे. इथं मात्र पदामधील फरक कसा आहे? समान आहे. मग अंकगणिती श्रेणीमध्ये आपल्याला तर बघा, अंकगणिती श्रेणी तर मिळाली. अंकगणिती श्रेणीमध्ये काही टर्म्स येतात आणि त्या टर्म्स आपल्याला महत्त्वाच्या आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजेच काय? लगतच्या पदामधील फरक समान पाहिजे आणि ह्या फरकाला सामायिक फरक असं म्हटलं जातं. सामायिक फरक. बघा, या फरकाला काय म्हटलं जातं? सामायिक फरक असं म्हटलं जातं. आता बघा, हा सामायिक फरक तर आपल्याला मिळाला, की बाबा सामायिक फरक काय आहे, कशा पद्धतीनं आहे, तर हे आपल्याला विचारात घेतलं. तर आपण एक अंकगणिती श्रेणीमध्ये लागणारे टर्म्स कोणत्या कोणत्या आहेत? तर त्याच्यामध्ये पहिली टर्म येते T1. T1लाच पहिले पद म्हणतात. पहिले पद. आणि अंकगणिती श्रेणीमध्ये पहिलं पद ए न दाखवतात. कशानं दाखवलं जातं? ए न. त्यानंतर सामायिक फरक जो असतो, सामायिक फरक हा डी न दाखवला जातो. कशानं दाखवला जातो? डी. इट इज अ डिफरन्स बिटवीन द टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स और कॉन्सिक्युटिव्ह व्हॅल्यूज इनसाइड द काय म्हणू शकतो आपण? अंकगणिती श्रेणी. तर T1 म्हणजेच काय मिळालं? पहिले पद. आता T2 हे पद काय असतं? T2 हे दुसरे पद आहे. दुसरे पद. आता दुसरे पद मिळतं कसं? तर ए अधिक डी करून मिळतं. म्हणजे बघा, ह्या 2मध्ये हे 2 मिळवलं, आपल्याला काय मिळालं? 4 मिळालं. T3 हे काय मिळतं? कसं मिळतं? तिसरे पद आहे. T3 बरोबर ए अधिक 2D बघायला मिळतं. चौथं पद म्हणजे T4. T4 कसं बघायला मिळेल आपल्याला? तर ए अधिक 3D बघायला मिळेल. असं जर आपल्याला एनवे पद काढायला सांगितलं, एनवे पद, एनवे पद, मग ते 10वं असेल, 15वं असेल, कुठलंही असेल, तर आपल्याला लक्षात ठेवायचं, इथं काय कंडिशन आली बघा. इथं ज्यावेळी 2 असते त्यावेळी इथं 1 गुणिले आहे, इथं 3 आहे त्यावेळी इथं 2 आहे, इथं 4 आहे त्यावेळी इथं 3 आहे. मग एन असेल तर आपल्याला इथं काय मिळेल? ए अधिक एन वजा 1D असं आपल्याला बघायला मिळेल. बघा, ह्या खूप महत्त्वाच्या टर्म्स आहेत. याच्यामधूनच काही गोष्टी पुढे आपल्याला बघायला मिळतात. तर इथं आपल्याला काय मिळालं, की पदं कोणती आहेत? तर पहिले पद ए न दाखवतात, सामायिक फरक डी न दाखवला जातो आणि त्यानुसार दुसरे पद, तिसरे पद, चौथे पद असं एनवे पद आपण लिहिलं. म्हणजेच बघा, उदाहरणामध्ये आपल्याला जर 15वे पद पाहिजे, 15वे पद, 15वे पद बरोबर कसं येणार? ए अधिक एन. एन म्हणजेच काय ना? 15. 15 वजा 1 म्हणजेच काय ना? 14D असं आपल्याला काय मिळेल? तर 15वे पद बघायला मिळेल. तर बघा, अंकगणिती श्रेणीमध्ये आपल्याला ही गोष्ट इथं काय करते? खूप महत्त्वाची ठरते, की आपल्याला कोणती कोणती पदं आहेत आणि कशा पद्धतीनं आहेत. तर बघा, याच्यामध्ये T1 हे पहिलं पद आहे आणि TN हे काय आहे? शेवटचे पद आपल्याला बघायला मिळते. आता बघा, ज्यावेळी काय करण्यात आलं, की 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज वगैरे करण्यात आली. तर त्यावेळी आपल्याला काही गोष्टी जाणवल्या आणि काही गोष्टी कशा पद्धतीनं मिळाल्या. तर याच्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट बघायला मिळते, की अंकगणिती श्रेणी पाहिजे. अंकगणिती श्रेणी असण्यासाठी काय पाहिजे? तर त्याच्यामधला फरक समान असला पाहिजे. मग आता बघा, आपण 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीजच विचारात घेऊ. 1 ते 10 पर्यंतची बेरीज. बघा, याच्यासाठी वेगवेगळे प्रकार असतात, वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. तर वेगवेगळ्या गोष्टी म्हणजेच काय? तर वेगवेगळ्या पद्धती बघायला मिळतात. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10 आणि याची बेरीज आपल्याला काढायची आहे. तर याची बेरीज मी आत्ता इथं आपण काय करून टाकूया? लिहून टाकूया. 55 बेरीज येते. तर हे आपण बघितलेल्या गोष्टी आहेत. तरीसुद्धा आता आपण काय करूया, की एवढं मोठं न घेता छोट्या गोष्टीचा आपण विचार करूया. 1 पासून 5 पर्यंतची बेरीज आपण विचारात घेऊया आणि तेवढ्यासाठी आपण काय करूया? अंकगणिती श्रेणीचा यूज करूया. तर लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये 1, 2, 3, 4
आणि 5. ओके, ही 5 पदं आहेत. तर याच्यामध्ये हे काय झालं, पहिले पद झालं. म्हणजे हे तुमचं ए आहे. हे काय आहे बघा, ए अधिक डी आहे. हे काय आहे, ए अधिक 2डी आहे. हे काय आहे, ए अधिक 3डी आहे. आणि हे काय आहे, ए अधिक 4डी आहे. बघा, पहिले पद आहे, हे शेवटचे पद आहे. यालाच आपण काय म्हणू शकतो, याला T1 म्हणू शकतो. आणि हे T5 म्हणजेच तुमचं कोणाचं काम करेल, TNचं काम करेल, म्हणजे शेवटचे पद आहे. तर आता लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये फरक कितीचा आहे. तर प्रत्येकामध्ये फरक जो आपल्याला बघायला मिळतो एचा, म्हणजे डीची किंमत इथे किती आहे, 1. बघा, डी बरोबर 1 आहे. ए बरोबर म्हणजेच T1 बरोबर आपलं किती आहे, 1 आहे. त्यानंतर शेवटचं पद म्हणजे TN बरोबर आपलं किती आहे, 5 आहे. ठीक आहे. तर आता बघा, याच्यामध्ये एक गोष्ट कॅरी करण्यात आली की बाबा आपण इकडनं इकडे बेरीज करतोय, तसेच ते उलट्या संख्या मांडल्यात तर काय होईल. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की 1 2 3 4 5 उलट्या संख्या म्हणजेच काय, 5 4 3 2 1. आता बघा, यांच्यामध्ये जर तुम्ही बेरीज केली, 5 आणि 1 6, 4 आणि 2 6, 3 3 6, 4 2 6, 5 1 6. बघा, तुम्ही कोणत्याही पदाची जर इथं बेरीज बघितली तर ती किती मिळते आपल्याला, 6 मिळते. अशा आपल्याला किती, बघा, यांची जर बेरीज आपण केली, आता यांची बेरीज केली, समजा ती SN आहे. यांची पण बेरीज केली, ती सुद्धा किती असेल, SN. आता ह्या दोघांची जर बेरीज तुम्ही करत असाल तर इथं किती होणार बघा, 2 SN. आता 2 SN म्हणजेच काय येणार बघा, ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजेच किती होणार बघा, 6 6 6 6 6, 5 वेळा आलं. म्हणून बघा इथं काय लिहिणार आपण, 6 गुणिले 5 बरोबर किती येणार, 2 SN. आता बघा, हे 2 जे आहे ते इकडे भागिले करा, म्हणजेच काय मिळणार आपल्याला, 6 गुणिले 5 भागिले 2 मी इथं लिहितो आणि SN. बघा, याच्यामध्ये हे 5 काय आहे आणि हे 6 काय आहे. तर हे 5 आणि 6 जे आहे ते इथून बघायला मिळतात. इथं 6 बघायला मिळतं. 6 हे काय आहे बघा, पहिल्या पदाची आणि शेवटच्या पदाची बेरीज आहे. म्हणजेच हे तुमचं काय आहे, तर T1 आहे आणि हे काय आहे, तर TN आहे. म्हणजे बघा, हे 6 जे आहे ते आपल्याला कसं मिळालं, T1 अधिक TN. आणि 5 म्हणजे काय, एकूण संख्या किती आहेत, तर 5 म्हणजेच काय मिळणार, N भागिले 2 बरोबर काय मिळणार आपल्याला, SN. अशा पद्धतीनं आपल्याला एक शॉर्टकट मेथडसाठी मिळणारं सूत्र तयार होतं. आणि हे सूत्र आपण काय करतो, यांच्या बेरजेसाठी वापरतो. आता याच्या बेरजेसाठी आपल्याला हे शॉर्टकटचं सूत्र कसं वापरणार, तर बघा, याच्या बेरजेसाठी आपण हे शॉर्टकटचं सूत्र इथं वापरूया. तर याच्यामध्ये पहिली संख्या कोणती आहे, 1. शेवटची संख्या किती आहे, 10. तर बघा, आपलं सूत्र काय आहे, SN बरोबर आपल्याला काय मिळतं, N भागिले 2 कंसामध्ये T1 अधिक TN. मग आता बघा, N बरोबर किती आहे, 10 संख्या आहेत, भागिले 2 आलं. T1 म्हणजेच काय, पहिली संख्या 1. TN म्हणजेच काय, शेवटची संख्या 10 बरोबर काय मिळणार, इथं 10ला जर 2 भागलं तर 5 गुणिले इथं 10 आणि 1 11, 11 5 55. बघा, बेरीज आपली बघायला मिळाली. म्हणजेच आपण जर विचारात घेतलं तर ही जी सूत्र आपल्याला मिळतात किंवा शॉर्टकट ट्रिक्स बघायला मिळतात, तर त्या शॉर्टकट ट्रिक्स कुठनं येतात, तर याच्या पाठीमागे ह्या गोष्टी आहेत. अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणीमध्ये आता बघा, तुम्ही जर हे बघितलं तर ह्या जोड्या लावलेल्या आहेत आणि ह्या जोड्या लावून पण सुद्धा आपण काय करतो, सोडवतो. म्हणजेच काय, ह्या दोघांची बेरीज, ह्या दोघांची बेरीज, ह्या दोघांची बेरीज असं करून सुद्धा आपण काय करतो, त्याच्यामध्ये सोडवतो. तर आपल्याला बेरजेमध्ये जर विचारात घेतलं तर अरिथमेटिक प्रोग्रेशन हे खूप महत्त्वाचं काम करतं. आता बघा, याच्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, 90 पद, आपल्याला 90 पद माहीत नसेल तर ते आपण काढू शकतो. त्याच्यासाठी सुद्धा सूत्र इथं तयार आहे. तर लक्षात ठेवायचं की किती पदं आहेत, म्हणजे Nची किंमत काढायची असेल, जर A, D आपल्याला माहीत असेल तर आपण काय करू शकतो, एकूण पदे किती आहेत ते पण काढू शकतो. तर त्याच्यासाठी या सूत्राचा यूज होतो. आता त्याच्यासाठी या सूत्राचा यूज कसा होतो, तर बघा, याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं की 90 पद म्हणजेच मला काहीतरी दिलेलं आहे, समजूया हे तसे 15वे पद आहे. तर 15वे पद आपल्याला काढायचं आहे. 15वे पद काढायचं आहे, ए दिलेलं आहे आणि Nची किंमत पाहिजे आहे मला. म्हणजेच जे काही दिलेलं पद आहे ते कितवं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला काय मिळू शकतं, 10 हे पद या श्रेणीमध्ये कितवं आहे. तर 10 हे पद या श्रेणीमध्ये 5वं आहे, नो डाऊट. कसं काढणार, तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आपण काय करतो, शेवटची संख्या म्हणजे जे काय पद आहे त्याच्यामधून सुरुवातीची संख्या वजा केली जाते आणि भागिले त्याला काय केलं जातं, 2 केलं जातं आणि +1. आता ते कुठनं येतं, तर ते इथनं येतं. तर आता ते कसं,
म्हणजेच बघा NV पद आहे म्हणजे शेवटचे पद, याला आपण काय म्हणतो शेवटचे पद. म्हणून बघा इथं आपल्याला मिळतं शेवटचे पद. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला बघा इथूनच मिळतं आपल्याला तर शेवटचे पद म्हणजे काय NV पद. आणि NV पदामध्ये बघा हे ए मिळवायचं आहे, ए मिळवायचं सॉरी वजा करायचं आहे, म्हणजेच काय पहिले पद वजा करायचं, त्याला भागिले बघा हे डी, डी म्हणजेच काय फरक. आणि त्याच्यानंतर हे वजा एक आहे तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे अधिक एक. म्हणून बघा इथं आपल्याला सूत्र मिळतं की एन म्हणजेच काय एकूण संख्या किती आहे, एकूण बघा मी ते थोडस जाळा करतो, एकूण संख्या बरोबर शेवटचे पद, शेवटचे पद वजा पहिले पद भागिले फरक, फरक अधिक एक. बघा याच्यावरून आपल्याला काय करता येतं तर कितवं पद आहे किंवा कितवी ती संख्या आहे हे काढणं इझिली आपल्याला पाहायला मिळतं. बघा या पद्धतीनं आपल्याला ह्या पदून आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतात, त्यामध्ये कोणत्या की शॉर्टकट मेथड म्हणजे काही वेगळी नसते, ऍक्च्युली तुमच्या ज्या काही नॉर्मल मेथड आहेत त्याच्यामधूनच ती तयार झालेली काय असते पद्धत असते. त्यामुळे शॉर्ट ट्रिक ही नंतरची गोष्ट आहे, पहिल्यांदा तुम्ही काय केलं पाहिजे की हे जे काय आहे याचा विचार केला पाहिजे. मग तुम्हाला बघा पहिले पद अधिक शेवटची पद एकूण संख्या भागिले 2 बरोबर काय मिळतं बेरीज बघायला मिळते. त्याच्यानंतर एकूण संख्या किती आहे तर शेवटचे पद होता पहिले पद भागिले फरक अधिक एक बरोबर काय मिळतं तुम्हाला तर एकूण संख्या बघायला मिळतात. कुठलंही पद काढायचं असेल तर पद काढण्यासाठी तुम्हाला सूत्र बघायला मिळतं ई अधिक एन वजा एक वजा एन वजा एक गुणिले डी. अशा आपल्याला NV पद काढण्यासाठी सूत्र मिळतात. त्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत तर याचा यूज केला तर आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही श्रेणी बघायला मिळतात, किंवा आपण अंकगणिती श्रेणी बघायला मिळतात. तर याच्याशी संबंधित असणारी एक्झाम्पल आपण काय करू शकतो इझिली सॉल्व्ह करू शकतो. आणि इझिली सॉल्व्ह करून आपल्याला काय मिळायला मिळतं की ही जी पदं आपण तयार केलेली आहेत की याच्याशी संबंधित असणं म्हणजे 1 ते 10 पर्यंतची बेरीज असेल, 1 ते 10 मधील समसंख्येची बेरीज असेल, 1 ते 10 मधील विषम संख्येची बेरीज असेल, 1 ते 100 मधील समसंख्येची बेरीज असेल, 1 ते 100 मधील विषम संख्येची बेरीज असेल, असं कोणतंही विचारू देत. तर कोणतंही विचारलं तर आपल्याला काय करता येऊ शकतं याच्यामध्ये सॉल्व्ह करता येऊ शकतं. आणि हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला त्याच्या पाठीमागला हा काही पसारा आहे आणि तो पसारा क्लिअर असला पाहिजे. त्याच्यानंतर मग काही सूत्र आहेत ती सूत्र सुद्धा आपण काय केली पाहिजे डोक्यात ठेवली पाहिजेत. तर या पद्धतीने ही अंकगणिती श्रेणीचा आपल्याला बेसिक पार्ट इथं पाहायला मिळतो. आणि ह्या बेसिक पार्ट मधून आपल्याला जी सूत्र मिळतात ती सूत्र इथं काय करतात कव्हर होतात आणि यांचा यूज आपण काय करू शकतो तर शॉर्ट ट्रिक म्हणून काय करू शकतो यूज करू शकतो. हे लेक्चर आपल्याला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू